श्री स्वामी समर्थ. एकटे पडल्यासारखे वाटते का? कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी संदेश. आजचा हा व्हिडिओ कदाचित त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला सध्या आयुष्यात खूप एकटेपणा वाटत आहे. कदाचित तुमच्याकडे मित्र असतील, कुटुंब असेल, लोक असतील, पण तरीही मनात कुठेतरी रिकामेपण जाणवत असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आयुष्यात एकटे पडले आहात, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्या महान संतांचा संदेश ज्यांनी लाखो लोकांच्या जीवनात आशा निर्माण केली, ते म्हणजे स्वामी समर्थ. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक संदेश सांगणार आहे जो तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. एकटेपणाची खरी भावना. भक्तांनो, एकटेपणा हा फक्त लोक नसल्यामुळे येत नाही. कधीकधी लोकांच्या गर्दीतही मन खूप एकटे असते. कधी असे वाटते की कोणीही आपल्याला समजत नाही. आपल्या मनातील वेदना, आपल्या भीती, आपले संघर्ष हे सगळं आपणच एकटे सहन करत असतो. पण कदाचित हा एकटेपणा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडवण्यासाठी आला असेल. स्वामी समर्थांचा संदेश. एकदा आपल्या भक्तांना स्वामी म्हणाले, जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा तो स्वतःला शोधायला सुरुवात करतो. हा एकटेपणा कधीकधी ईश्वराची योजना असते. कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा माणूस स्वतःकडे पाहायला लागतो. एक कथा सांगतो. एक तरुण होता. तो खूप चांगला होता, पण त्याच्या आयुष्यात सतत समस्या येत होत्या. त्याचे मित्र त्याला सोडून गेले, नोकरी गेली आणि हळूहळू त्याला वाटू लागले की तो पूर्णपणे एकटा आहे. एक दिवस तो खूप निराश झाला. तो देवाला म्हणाला, देवा, मी इतका एकटा का आहे? त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले. त्याला दिसले एक तेजस्वी संत त्याच्यासमोर उभे आहेत. ते होते स्वामी समर्थ महाराज. स्वामी त्याला म्हणाले, तू एकटा नाहीस बाळा. जर तुम्हालाही कधी असं वाटत असेल की तुम्ही आयुष्यात एकटे आहात, तर आता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण असे म्हणतात, जिथे स्वामींचे नाव घेतले जाते तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. कारण स्वामी संदेश चॅनेलवर आपण स्वामी समर्थांचे असेच प्रेरणादायी संदेश जाणून घेतो. स्वामी समर्थांचा गुपित संदेश. स्वामी समर्थ म्हणायचे, एकटेपणात घाबरू नकोस. कारण त्यावेळेत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे निर्णय घेत असता. जगातील अनेक महान व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात एकटेपणाचा सामना करावा लागला, पण त्याच एकटेपणाने त्यांना महान बनवले. भक्तांनो, कधीकधी ईश्वर आपल्याला एकटे ठेवतो, कारण त्याला पाहायचे असते की आपण स्वतःवर विश्वास ठेवतो का. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश फक्त त्या काळासाठी नव्हता, तो आजही प्रत्येकासाठी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल, तर कदाचित स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे एक असा अनुभव जो हजारो लोकांनी सांगितला आहे, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते मनापासून म्हणतात श्री स्वामी समर्थ, तेव्हा त्यांच्या मनातील भीती कमी होते. काही लोक सांगतात त्यांना अचानक मार्ग सापडतो. काहींच्या आयुष्यात नवी संधी येतात. तुमच्यासाठी एक प्रयोग आहे. आजपासून 11 दिवस रोज 108 वेळा
म्हणा श्री स्वामी समर्थ. फक्त मनापासून म्हणा आणि मग बघा तुमच्या मनात काय बदल होतो. कदाचित तुम्ही सध्या खूप एकटे असाल. कदाचित तुमच्या आयुष्यात खूप समस्या असतील. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने माझं नाव घेतलं त्याला मी कधी सोडत नाही. म्हणून आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करा. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठीच होता तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर आपण रोज अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. भक्त हो, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे ही सुद्धा स्वामींचीच कृपा म्हणा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतात. तो संकेत काय आहे, कसा आहे, तो तुमच्यापर्यंत कसा पोचला हे फक्त स्वामींनाच माहीत, कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. स्वामींनी मला तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचे एक माध्यम बनवले आहे. हो, खरंच मी एक माध्यम आहे. सर्व काही शब्द हे फक्त स्वामींचेच आहेत, कारण तुमच्यापर्यंत हे सर्व पोहोचणे हे अशक्य आहे आणि ते फक्त स्वामींमुळे शक्य झालं आहे. कारण स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया नवीन भागात स्वामी आपल्यासाठी काय संदेश पाठवतात ते. श्री स्वामी समर्थ.